नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले तुमचा 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स पेपर 1 आणि त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण स्टडी करतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन्स मध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंतचा पार्ट आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलाय. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 1.5. तर या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला टोटल 6 एक्झाम्पल्स आहेत आणि ते सगळे 6 एक्झाम्पल्स काय आहेत तर ते वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम्स आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये म्हणजे तुमच्या 9th स्टँडर्ड मध्ये जो तुमचा चॅप्टर होता रेशन प्रोपोर्शन्स मध्ये सुद्धा तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत वर्ड प्रॉब्लेम. तर या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला अगेन सॉल्व्ह करायचे आहेत वर्ड प्रॉब्लेम. तर आपण जे सायमल्टेनियस इक्वेशन्स जे स्टडी केले, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय आणि सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये आपले सबस्टिट्यूशन मेथड असेल, इलिमिनेशन मेथड असेल, आपली ग्राफिकल मेथड असेल, तर बाकीच्या सगळ्या आपण स्टडी केलेला जो पार्ट आहे त्याच्यानंतर आता ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण यूज कधी करू शकतो, त्यांचं ऍप्लिकेशन आपण कधी करू शकतो, तर ते या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण या एक्झाम्पल थ्रू स्टडी करणार आहोत. याचे बेसिक्स फारसे असे काही नाही, जे काही एक्झाम्पल्स आहेत आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट पासूनच सॉल्व्ह करतोय. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्क्सला बऱ्याच वेळेस आलेले आहेत, त्यामुळे हा प्रॅक्टिस सेट अगदी इम्पॉर्टंट आहे. हे जे 3 मार्क्स आहेत ते तुमच्या इथे या प्रॅक्टिस सेट मध्ये अगदी क्लिअर होणार आहेत. परफेक्टली तुम्ही तुमच्या मेन एक्झाम मध्ये, तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही परफेक्टली क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल आणि तुम्हाला फुल मार्क्स मिळतील एवढा परफेक्ट आज आपण इकडे प्रॅक्टिस सेट आपला सॉल्व्ह करणार आहे. या क्वेश्चन नंबर 1 ला स्टार्ट करण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे कोणी क्लासमेट्स असतील, फ्रेंड्स असतील तर त्यांना पण हे व्हिडिओज शेअर करा. स्टार्ट करूया आपण प्रॅक्टिस सेट 1.5. या प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट तुम्हाला काय दिलंय, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. आपल्याला जे काही विचारलंय ना, आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द नंबर्स. तर आपल्याला जे फाइंड आउट करायचंय तिथून स्टार्ट करायचे. एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जे विचारलंय, आपल्याला जे फाइंड आउट करायचंय, त्या फाइंड आउट करायचं आहे ना, त्या पार्ट पासून आपल्याला आन्सर मध्ये स्टार्ट करायचं आहे. प्रत्येकच वर्ड प्रॉब्लेम्सला आपल्याला जे फाइंड आउट करायचंय तिथून स्टार्ट करायचं. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत नंबर्स. लेट द 2 numbers बी एक्स अँड वाय. आता इथं 2 numbers फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे त्यातला एक ग्रेटर असणार आणि दुसरा कसा असणार, स्मॉलर. तर आपण ग्रेटर आपण एक्स समजू आणि स्मॉलर काय आपण वाय समजू. लेट द 2 numbers बी एक्स अँड वाय अँड ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. आपल्याला फाइंड आउट करायचे 2 numbers. आपण सपोज केले 2 numbers बी एक्स अँड वाय, ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. फर्स्ट कंडिशन काय दिले तुम्हाला क्वेश्चन मध्ये, इथे काय दिले, द 2 numbers डिफर बाय 3. म्हणजे जे काही 2 numbers आहेत ते डिफर बाय 3 म्हणजे त्यांचं सबट्रॅक्शन काय आहे, 3 आहे. म्हणजेच ह्या 2 numbers मध्ये एक्स मायनस वाय काय येणार आहे तुमचा 3. आपण ग्रेटर नंबर कोण सपोज करतोय, एक्स, आणि स्मॉलर नंबर सपोज करतोय वाय. म्हणून आपण इथं कंडिशन मध्ये एक्स मायनस वाय असं मेन्शन करणार आहे. ग्रेटर मधून स्मॉलर मायनस केल्यानंतरच पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन येणार ना, म्हणून एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. जी काय आपल्याला इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ वर्ड्स दिलेली असते या प्रॉब्लेम्स मध्ये, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इक्वेशन्स मध्ये आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन समजलं तुम्हाला 2 numbers डिफर बाय 3, देअरफॉर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. नेक्स्ट फ्रॉम द सेकंड कंडिशन, नेक्स्ट आपण इथे मेन्शन करूया फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड काय दिले तुम्हाला, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण सपोज कोण केलाय, वाय. स्मॉलर नंबर आपण सपोज केलाय वाय. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. आपल्याला काय सांगितले, सम सांगितले ना, सम म्हणजेच ऍडिशन सांगितले. ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोण आहे, एक्स आहे. थ्राइस द ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबरची काय आहे, सम इज 19. म्हणजे फ्रॉम कंडिशन 2 काय आलं आपला इक्वेशन, 3x + 2y इज इक्वल टू 19. 3x + 2y इज इक्वल टू 19. समजलं. हे सपोज करा तुम्ही इक्वेशन नंबर 2. आता जे काही तुम्हाला इन द फॉर्म ऑफ वर्ड्स दिलेलं नाही एक्झाम्पल, त्याला आपण कन्वर्ट केलं इक्वेशन मध्ये. आणि याच्या नंतरचा जो पार्ट आहे, जसा आपण सायमल्टेनियस इक्वेशन बऱ्याच वेळा सॉल्व्ह केलेले आहेत, सेम तीच मेथड आहे. बाकीचा याच्यामध्ये काही असा क्रिटिकल पार्ट नाही. म्हणजे जे काय आपल्याला वर्ड्स मध्ये दिले ना, तुम्ही त्याला किती परफेक्टली इक्वेशन्स मध्ये क्लिअरली तुम्ही इथे इक्वेशन्स फॉर्म करू शकता, त्याच्यावरच बाकीचा पार्ट असणार आहे. जर तुम्ही इथेच जर रॉंग आलात ना, मग बाकीचं एक्झाम्पल तुमचं सगळंच रॉंग येणार आहे. त्यामुळे जे काय कंडिशन्स वरून आपण जे मेन्शन करतोय ना इक्वेशन, ते अगदी तुम्ही परफेक्टली मेन्शन करायला हवे. समजलं.
आता हे जे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, आता या इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, आपण जशी इलिमिनेशन मेथड यूज करतो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तीच मेथड आपण इथं यूज करणार आहे. आता इथं इलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला काय करायचंय, एक आपण इलिमिनेट करतो, कोणता तरी एक व्हेरिएबल काय करतो, इलिमिनेट करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, त्याचे कोएफिशियंट्स इक्वल पाहिजे. इथे काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 3 आहे आणि इथे काय 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आहे. आपण काय करूया, या इक्वेशनला एक तर 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे 3x होईल, और 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे 2y होईल. आपण काय करूया, इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे हे 2y होईल इथे, आणि म्हणजे हा आपण 2y कट करू शकतोय, इलिमिनेट करू शकतोय. आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. देअरफॉर इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूया, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. 2x मायनस 2y इज इक्वल टू 6 हे आलं इक्वेशन नंबर तुमचं 3. आता हे सेकंड आणि 3, ह्या सेकंड आणि 3 चे आपण काय करूया, ऍडिशन. ऍड इक्वेशन 2 and 3. 3x प्लस 2x किती मिळालं तुम्हाला, 5x प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल इज इक्वल टू 19 प्लस 6 किती मिळालं तुम्हाला, 25. देअरफॉर x इज इक्वल टू 5. हा जो मल्टिप्लाय केलेला 5 आहे तो आपण डिवाइड केला 25 ला, तर किती येणार आहे तुमचा x इज इक्वल टू 5. नेक्स्ट पार्ट मी इकडे कंटिन्यू करते. x इज इक्वल टू 5. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1, 2 और 3. आता आपल्याला x इज इक्वल टू 5 मिळालाय. आता आपल्याला x इज इक्वल टू जो 5 मिळालाय तो तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा, 2 मध्ये पुटअप करा और 3 मध्ये पुटअप करा. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुटअप करा, आन्सर आपलं सेमच येणार आहे. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण पुटअप करू. इक्वेशन 1 काय, x मायनस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची, x इज इक्वल टू 5. 5 मायनस y इज इक्वल टू 3. देअरफॉर मायनस y ऍज इट इज, हा 5 आहे की नाही, आपण तो राईट हँड साइडला नेऊ. 3 हा प्लस 5 आहे, इकडे काय होणार, मायनस 5. देअरफॉर मायनस y इज इक्वल टू मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू 2. 3 मायनस 5 किती येणार आहे, मायनस 2. मायनस मायनस गेट कॅन्सल, y इज इक्वल टू 2. देअरफॉर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द नंबर्स. आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो कसा आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. मग त्याचा आन्सर सुद्धा आपल्याला इन द फॉर्म ऑफ वर्ड्स मेन्शन करावं लागणार आहे. तुम्ही x फाइंड आउट केला, y फाइंड आउट केला आणि आपला आन्सर आला असं नाही. तुम्हाला तो जे आन्सर फायनल आन्सर असणार आहे ते तुम्हाला इन द फॉर्म ऑफ वर्ड्स मध्ये मेन्शन करावं लागणार आहे. त्याला मार्क्स आहेत. देअरफॉर द नंबर्स आर, देअरफॉर द 2 नंबर्स आर 5 and 2. Therefore the 2 numbers are 5 and 2. समजलं तुम्हाला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तुम्ही जर नोट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही नक्की नोट डाऊन करून घ्या. जर नसेल पॉसिबल तर तुम्हाला, तर तुम्ही ऍटलीस्ट त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 2. हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण की तो ऑलरेडी 2-3 टाइम्स तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये ऑलरेडी बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. तर या क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलंय काय तुम्हाला, कम्प्लीट द फॉलोइंग मध्ये हा जो हा जो रेक्टँगल त्यांनी दिलाय, हा रेक्टँगल काय आहे, या रेक्टँगलच्या आतमध्ये त्यांनी मेन्शन काय केलंय, आय एम अ रेक्टँगल, आणि या रेक्टँगलच्या 1, 2, 3, 4 साइड्सला इक्वेशन्स दिलेत. नेक्स्ट पार्ट मध्ये फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, अँड लास्ट पार्ट मध्ये फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. हे जे 3 रेक्टँगल्स दिलेत, या 3 रेक्टँगल्स मध्ये फर्स्ट आहे आय एम अ रेक्टँगल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, अँड थर्ड आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आणि हा जो रेक्टँगल त्यांनी इथं मेन्शन केला, याचे 1, 2, 3, 4 इक्वेशन्स सुद्धा इथे मेन्शन केलेले आहेत. रेक्टँगल हा, सपोज हा एक रेक्टँगल आहे, मी इकडे ड्रॉ केलंय, तर रेक्टँगल्स बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी आपण इकडे रिकॉल करूया. हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलचे ऑल अँगल्स असतात 90 डिग्री असतात. आता अँगल्स तरी इथं काही युजफुल नाही आहेत. हा, ज्या साइड्स आहेत, तर ज्या साइड्स असतात, ज्या अपोजिट साइड्स असतात त्या कशा असतात, इक्वल असतात. रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या कशा, इक्वल असतात. तर इथे साइड्सच आपल्याला युज करायचे आहेत. तर ह्या ज्या अपोजिट साइड्स आहेत, आणि नेक्स्ट या अपोजिट साइड्स कशा असणार आहेत, तर इक्वल असणार आहेत. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. मग या ज्या आपल्याला जे इक्वेशन्स दिलेत त्याच्यावरून आपल्याला एक्स अँड वाय फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 into लेंथ प्लस ब्रेड. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, 2 into लेंथ प्लस ब्रेड. तुम्हाला ऑलरेडी येतोय हा. अँड एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड. क्वेश्चन नंबर 2 जो आहे हा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि याचे जे बेसिक्स आहेत, बेसिक्स म्हणजेच काय, जर रेक्टँगल तुम्हाला इथं मेन्शन केले तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात. हा तर बेसिक्स आपल्याला माहितच आहे, एवढा तर पॉईंट. आणि त्याचा पेरिमीटर इथं फाइंड आउट करायचं आपल्याला. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, म्हणजेच ह्या रेक्टँगलचा पेरिमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आणि एरिया फाइंड आउट करायचं. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 2 into लेंथ प्लस ब्रेड, आणि एरिया म्हणजेच काय, लेंथ इंटू ब्रेड. तर आपल्याला इथे या 2 साइड्स, हे ज्या साइड्स त्यांनी मेन्शन केल्या त्याच्यावर आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करावं लागेल एक्स अँड वाय. नेक्स्ट मध्ये फाइंड आउट करावं लागेल आपल्याला लेंथ अँड ब्रेड. एक्स, वाय, लेंथ, ब्रेड फाइंड आउट केल्यानंतर मग आपल्याला पेरिमीटर
आणि मग एरिया फाइंड आउट करता येईल. स्टार्ट करूया आपण. We know that opposite sides of a rectangle are equal. Therefore, 2x plus y plus 8 is equals to 4x minus y. याच्या टू साइड्स दिलेत ना, ह्या टू साइड्स आपण इक्वल मेन्शन करू शकतो. मग हे जे इक्वेशन्स दिलेत मी इज इक्वल्स टू मेन्शन केलेले आहेत. आता आपण काय करूया, थोडेसे सिंपल करूया. 8 इज इक्वल्स टू 4x minus y as it is प्लस 2x मायनस 2x झाला, हा प्लस वायचा मायनस वाय झाला, प्लस 2x प्लस वाय आपण राईट हँड साइडला शिफ्ट केला. देअरफॉर 8 इज इक्वल्स टू 4x मायनस 2x किती आला 2x मायनस वाय मायनस 2y. देअरफॉर 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 8. आता काय करूया आपण 2 ने डिवाइड करूया बोथ साइड्सला. देअरफॉर x मायनस y इज इक्वल्स टू 4. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 इथे मेन्शन करा. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ वर्ड दिले त्याला आपण कन्वर्ट केले. फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळाले x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. नेक्स्ट आता ह्या टू साइड्स आपण यूज केलेले ना, आता या टू साइड्स यूज करूया. नेक्स्ट x प्लस 4 इज इक्वल्स टू 2y. आपण या टू साइड्स आता यूज करूया. आता जर आपल्याला हे इक्वेशन फाइंड आउट करताना आपण या टू साइड्स घेतलेल्या, आता आपण या टू साइड्स घेऊया. x प्लस 4 इज इक्वल्स टू 2y. देअरफॉर x मायनस 2y इज इक्वल्स टू 4. या प्लस 4चा हा झाला मायनस 4, याला इक्वेशन नंबर 2. आता हे आपण फर्स्ट आणि सेकंड या टू इक्वेशनची काय करूया, सबस्ट्रॅक्शन करूया, जेणेकरून हा x काय होईल, इलिमिनेट होईल. नेक्स्ट सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. या मायनस साइनमुळे साइन सगळे आपले काय होणार आहे, चेंज होणार आहेत. हा प्लस एक्सचा मायनस एक्स प्लस मायनस वायचा प्लस वाय प्लस 2y आणि हा मायनस 4चा प्लस 4. एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल, मायनस वाय प्लस 2y काय येणार आहे इथे y इज इक्वल्स टू 4 प्लस 4 किती येणार आहे 8. देअरफॉर y इज इक्वल्स टू 8. आपल्याला व्हॅल्यू 8 y ची काय मिळाली 8. आता ही y इज इक्वल्स टू 8 ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही इक्वेशन नंबर या फर्स्ट मध्ये आपण पुट करूया. पुट y इज इक्वल्स टू 8 इन इक्वेशन 1. x मायनस y इज इक्वल्स टू 4. y ची आपण व्हॅल्यू पुट करूया. x मायनस 8 इज इक्वल्स टू 4. देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस 8 इकडे जाऊन काय होणार आहे प्लस 8. देअरफॉर x इज इक्वल्स टू 12. आपल्याला x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 12 मिळाली, y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 8 मिळाली. आता x आणि y आपण फाइंड आउट केलेले आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचे होते व्हॅल्यूज ऑफ x अँड y. हा जो फर्स्ट होता हा आपण क्लिअर केलाय, फाइंड आउट केलेत आपण x आणि y ची व्हॅल्यू. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल पेरिमीटर अँड एरिया. मग पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल लेंथ आणि मग फाइंड आउट करावं लागेल आपल्याला ब्रेड. मग लेंथ आणि ब्रेड फाइंड आउट केल्यानंतर आपण पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आपण फाइंड आउट करूया लेंथ ऑफ रेक्टँगल अँड ब्रेड ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ हा जो रेक्टँगल तुम्हाला इकडे त्यांनी एक्झाम्पल मध्ये मेन्शन केलं ना, या लेंथ मध्ये ह्या रेक्टँगलची ही आहे लेंथ. ह्या ज्या साइड्स आहेत ह्या साइड्स आहेत लेंथ, होय ना. आणि ह्या ज्या व्हर्टिकल लाईन आहेत ह्या हे आहे त्याचं ब्रेड. मग यामधले हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल, हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल. या इक्वेशन मध्ये काय 2x प्लस वाय प्लस 8 आहे ना, मग त्याच्यापेक्षा हे थोडंसं इझी आहे म्हणून आपण लेंथ ऑफ ब्रेड मध्ये लेंथ ऑफ रेक्टँगल मध्ये आपण यूज करूया हे इक्वेशन 4x मायनस वाय. समजलं. लेंथ ऑफ रेक्टँगल साठी 4x मायनस वाय का आपण यूज केलं. कोणतंही इक्वेशन आपण यूज करू शकतो. हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल, हे इक्वेशन यूज केलं तरी चालेल. इथे काय 2x प्लस वाय प्लस 8 आहे ना, इथे एक्स्ट्राचा 8 आहे, मग त्याच्यापेक्षा आपण हे यूज करूया 4x मायनस वाय. लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 4x मायनस वाय. आता आपण इथे x आणि y च्या व्हॅल्यू पुटअप करूया. x ची व्हॅल्यू पुटअप करा 12 मायनस y ची व्हॅल्यू पुटअप करा 8. 48 मायनस 8 इज इक्वल्स टू 40. लेंथ ऑफ रेक्टँगल किती मिळालं तुम्हाला 40. आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट काय करावं लागेल, पेरिमीटर साठी ब्रेड पण फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट ब्रेड ऑफ रेक्टँगल. ब्रेड ऑफ रेक्टँगल या आहेत बघा ब्रेड, ही 2y और x प्लस 4. आपण कोणतीही यूज केली तर चालेल, आपण ही जी जास्त इझी आहे ना तीच घ्यायची. ब्रेड ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 2y इज इक्वल्स टू y. आपल्याला किती फाइंड आउट केलं आपण 2 × 8 किती मिळाली तुम्हाला ब्रेड 16. आता आपण नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे पेरिमीटर अँड एरिया. आपण अगदी इझिली फाइंड आउट करू शकतो. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × लेंथ प्लस ब्रेड, 2 × लेंथ प्लस ब्रेड. 2 × लेंथ आपण फाइंड आउट केले किती मिळाले आपल्याला 40 प्लस ब्रेड आपण फाइंड आउट केले किती मिळाले आपल्याला 16 इज इक्वल्स टू 2 × 56 112 युनिट्स. आपला पेरिमीटर किती मिळाला आपल्याला 112 युनिट. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एरिया. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेड. आपण एक्स फाइंड आउट केलं. व्हॅल्यूज ऑफ एक्स इज इक्वल्स टू 12 अँड वाय इज इक्वल्स टू 8.
and y is equals to 8. Next, perimeter. Perimeter is equals to 112 units. And area of a rectangle. Area of a rectangle is equals to 640 square units. याला तुमचा आन्सर. व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ रेक्टँगल. समजलं तुम्हाला? या क्वेश्चन मध्ये एक आपल्याला रेक्टँगल दिलेला, रेक्टँगलचे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, जे काही बेसिक्स आहेत ते तुमचे क्लिअर असणं इथं गरजेचं आहे. रेक्टँगलचे अपोजिट साइड्स कशा असतात? इक्वल असतात. फक्त तोच आपण पॉईंट इथे यूज केलाय. आणि ह्या ज्या अपोजिट साइड्सचे जे इक्वेशन्स दिलेले त्या इक्वेशन्सचा यूज करून आपण फाइंड आउट केलं फर्स्ट. आणि हे जे इक्वेशन्स दिलेले ह्या ब्रिड साठीचे जे म्हणजे अपोजिट साइड इक्वल आहेत ना, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कशा आहेत तर इक्वल आहेत, तर तो फक्त एकच पॉईंट आपण यूज केलाय आणि आपण फाइंड आउट केलंय इक्वेशन्स 1 and 2. या इक्वेशन्स 1 and 2 वर एक्स अँड वाय फाइंड आउट केलं. एक्स आणि वाय फाइंड आउट केल्यानंतर आपण पेरिमीटरसाठी आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचं. पण पेरिमीटरसाठी आपल्याला यूज काय होतो? लेंथ आणि ब्रेडचा. तर मग आपल्याला फाइंड आउट करावं लागेल लेंथ. मग आपण लेंथ फाइंड आउट करण्यासाठी हा 4x - 5 याचा यूज केला आणि आपण लेंथ फाइंड आउट केली. ब्रेडसाठी आपण 2y और x+4 ही ब्रेड आहे ना, मग या ब्रेडसाठी कोणतं इक्वेशन घेतलं तरी जे जास्त इझी आहे तेच इक्वेशन आपण इथे आन्सर मध्ये मेन्शन करतो. म्हणून मी इथं 2y यूज केला. आपल्याला ब्रेड मिळाली 16. तर पेरिमीटर आपण फाइंड आउट करू शकलो. तो आला आपला 112 युनिट्स. आणि एरिया असल्यामुळे तो कसा असतो? स्क्वेअर युनिट मध्ये आपल्याला मेन्शन करावा लागतो. मग किती आला तो तुमचा? 640. आपल्याला जे काही वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्याचा आन्सर सुद्धा आपल्याला इन द फॉर्म ऑफ वर्ड मेन्शन करावं लागतं. म्हणून व्हॅल्यूज ऑफ एक्स 12 and 8, पेरिमीटर 112 युनिट्स आणि एरिया 640 स्क्वेअर युनिट. समजलं तुम्हाला? हे क्वेश्चन नंबर 2. हे जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो बऱ्याच वेळेस तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे चान्सेस आहेत या वर्षी सुद्धा येण्याचे. त्यामुळे हा क्वेश्चन नंबर 2 तुम्ही अगदी क्लिअर करा. आपण प्रत्येक एक्झाम्पल मी इथं बोर्डवर स्वतः मेन्शन करते, तुम्हाला सॉल्व्ह करून सुद्धा देते. त्याचं तुम्ही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करण्यास सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जोपर्यंत इंडिपेंडंट प्रॅक्टिस करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला परफेक्शन येणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः इंडिपेंडंट प्रॅक्टिस नक्की करून बघायचा. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला काय दिलाय? द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला स्टार्ट तिथून करायचे आहे सोल्युशन मध्ये. इथे फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला? फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला फाइंड आउट करायचे प्रेझेंट एजेस. म्हणजेच आपण सोल्युशन मध्ये स्टार्ट कुठून करणार आहे? प्रेझेंट एजेस पासून स्टार्ट करूया आपण. द प्रेझेंट एज ऑफ आपल्याला इथे दिलेत कोण? तर फादर आणि सन. तर आपण काय करूया? प्रेझेंट एज ऑफ फादर साठी आपण सपोज करूया एक्स आणि प्रेझेंट एज ऑफ सन साठी सपोज करूया आपण वाय. स्टार्ट करूया. प्रेझेंट एज ऑफ फादर इज x years अँड प्रेझेंट एज ऑफ सन इज y years. आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याच आपण डायरेक्ट तिथूनच आपण स्टार्ट करतो. फर्स्ट कंडिशन तुम्हाला काय दिलंय? द सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. द सम ऑफ म्हणजे the sum of father's age. Father's age आपण काय सपोज केले? x. the sum of x plus twice the age of son. age of son सपोज केले आपण y. twice the age of son. therefore x plus 2y is equals to किती दिलाय तुम्हाला? 70. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. समजलं? आपण फर्स्ट कंडिशन वरून काय केलं? सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आलं तुमचं इक्वेशन नंबर 1. फ्रॉम फर्स्ट कंडिशन इथं मेन्शन करावं लागेल. therefore x plus 2y is equals to 70. नेक्स्ट, फ्रॉम द सेकंड कंडिशन काय दिले? इफ वी डबल द एज ऑफ फादर. एज ऑफ फादर x. आपण काय करणार आहे ते डबल. इफ वी डबल द एज ऑफ फादर म्हणजेच आपण 2x केलं and add it to the age of his son. Son's age काय आपण सपोज केले y. Then the sum is 95. तर आपल्याला फ्रॉम सेकंड कंडिशन इक्वेशन काय मिळालं? 2x plus y is equals to 95. हे म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. आणि हे जे नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट आपण केले हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. आपल्याला जे काही वर्ड्स मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्ड्स आपल्याला मेन्शन केले एक्झाम्पल मध्ये ते आपण कन्वर्ट केलं इक्वेशन्स मध्ये. समजलं? आता आपल्याला हे 2 इक्वेशन्स काय करायचे? सॉल्व्ह करायचे. इथे काय आहे? x plus 2y. इथे काय? 2x plus y. याचं डायरेक्ट जर तुम्ही ऍडिशन केलं तरीही चालेल. आपण काय करूया? या इक्वेशन मध्ये x आपण कट करूया. म्हणून आपण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया 2 ने. या तुम्ही डायरेक्ट जरी इक्वेशन्स जरी ऍड केले ना तरीही चालणार आहे. x plus 2y आहे आणि इथे 2x plus y आहे. म्हणजे x plus 2x काय आला? 3x आला. 2y plus y काय आला? 3y आला. म्हणजे आपण 3 कॉमन काढू शकतो आणि 3 ने अगदी
इझिली आपण डिवाइड करू शकतो. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, तसं केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करूया, या इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करूया 2 ने, कारण की इकडे 2 होईल आणि मग आपण x कट करू शकतो. देअरफॉर 2x प्लस 4y इज इक्वल्स टू 140. हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 3. आता हे जे इक्वेशन 3 मिळाले, या 3 आणि 2 चे आपण काय करूया, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. या मायनस साइन मुळे हा प्लस 2x चा मायनस 2x, हा प्लस y चा मायनस y आणि प्लस 95 चा मायनस 95 होणार. प्लस 2x मायनस 2x गेट कॅन्सल. 4y मायनस y किती आला तुमचा, 3y इज इक्वल टू 140 मायनस 95 किती आला, 45. Therefore y is equals to 45 divided by 3. y is equals to 45 divided by 3 किती आला, 15 3 जा 45. मग y किती मिळाला तुम्हाला, 15. आता हा y जो आपल्याला फाइंड आउट आपण केलाय तो आपण पुट अप करूया इक्वेशन 1 मध्ये. पुट y is equals to 15 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, x plus 2y is equals to 70. Therefore x as it is 2 into 15 is equals to 70. Therefore x plus 30 is equals to 70. Therefore x is equals to 70 minus 30. Therefore x is equals to 40. तुम्हाला x काय मिळाला, 40. y किती मिळालाय तुम्हाला, 15. आपल्याला जो प्रॉब्लेम दिलाय तो कसा आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर सुद्धा वर्ड प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर सुद्धा इन द फॉर्म ऑफ वर्ड्स मेन्शन करावं लागेल. x म्हणजेच आपण आपलं सपोज काय केलंय, प्रेझेंट एज ऑफ फादर. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 years and present age of son is 15 years. हे आलं तुमचं आन्सर. समजलं तुम्हाला, प्रेझेंट एज ऑफ फादर किती मिळालं तुम्हाला, 40 years and प्रेझेंट एज ऑफ हिज सन किती मिळालं तुम्हाला, 15 years. समजलं एक्झाम्पल. जे काही जे एक्झाम्पल्स आहेत ना, तेच एक्झाम्पल्स तुम्हाला बऱ्याच वेळेस तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. जे काही इझी आहेत ऍटलिस्ट ते तरी तुम्ही प्रॅक्टिस करा. ज्यांना अगदीच हार्ड वाटतं ना वर्ड प्रॉब्लेम, बऱ्याच स्टुडंटची अशी कंप्लेंट असते की आम्हाला वर्ड प्रॉब्लेम कितीही जरी प्रॅक्टिस केलं ना तरी आमचे चुकतं. तर त्यांनी ऍटलिस्ट जे काही इझी आहेत ना फक्त तेवढ्याचं जरी प्रॅक्टिस केलं तरीही चालेल. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 4. या एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय दिले तुम्हाला, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. फ्रॅक्शन म्हणजेच काय, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x अपॉन. सपोज आपण जर फ्रॅक्शन म्हणजेच काय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण सपोज करूया न्यूमरेटरला आपण सपोज करूया x आणि डिनॉमिनेटरला आपण सपोज करूया y. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, x अपॉन y, म्हणजेच आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा आहे. जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ना, आपण तिथून स्टार्ट करतो सोल्युशनला. लेट इन फ्रॅक्शन न्यूमरेटर बी x and denominator be y. फ्रॉम फर्स्ट कंडिशन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, आपल्याला डिनॉमिनेटर आपण सपोज काय केलंय, डिनॉमिनेटर सपोज केलाय आपण y. फ्रॉम फर्स्ट कंडिशन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन is 4 more than twice its numerator. Is 4 more than twice its numerator. Denominator of a fraction is 4 more than twice its numerator. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, y is equals to 2x plus 4 twice its numerator. म्हणजेच 2 into x येणार. आपण न्यूमरेटर काय सपोज केलंय, x सपोज केलंय, म्हणूनच इक्वेशन मध्ये काय येणार, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, म्हणून y is equals to twice its numerator म्हणजेच 2x plus 4 is 4 more than twice its numerator. Therefore आपल्याला इक्वेशन काय मिळालं, सॉरी, y is equals to 2x plus 4. आता आपण थोडंसं ऍडजस्ट करूया. 2x minus y is equals to minus 4. याला तुमचं फर्स्ट इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन आपण बघू. सेकंड कंडिशन काय दिले, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. द डिनॉमिनेटर, अगेन डिनॉमिनेटर आपण सपोज काय केलाय, तर y सपोज केलाय. द डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम द न्यूमरेटर, becomes 12 times the numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. If both the numerator and denominator are reduced by 6, म्हणजेच numerator reduced by 6, numerator reduced by 6 and denominator reduced by 6, म्हणजे y minus 6 and x minus 6. Therefore y minus 6 is equals to 12 into x minus 6. हे आलं तुमचं इक्वेशन. नेक्स्ट इक्वेशन,
याला आपल्याला अजून सॉल्व्ह करावं लागेल, मग नेक्स्ट आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळणार आहे. समजलं का तुम्हाला? y minus 6 is equals to 12 into या 12 ने मल्टिप्लाय करा, 12x minus 12 into 6 72. देअरफॉर आपण काय करूया, हा 72 minus 6 as it is 12x minus y. आपण काय केलं, हा जो आहे -6 ॲज इट इज ठेवला, हा -72 आपण इकडे लेफ्ट हँड साइडला घेतला आणि हा जो y आहे तो आपण राईट हँड साइडला शिफ्ट केला, बाकीचा पार्ट ॲज इट इज. 72 minus 6 66 इज इक्वल्स टू 12x minus y. 12x minus y. देअरफॉर आता मी फक्त असं उलट मेन्शन करते, 12x minus y इज इक्वल्स टू 66. हे आलं तुमचं नेक्स्ट इक्वेशन नंबर 2. हे जे आपल्याला न्यू 2 इक्वेशन्स मिळालेत 1 and 2, या 2 इक्वेशन्स मध्ये 2x minus y, फर्स्ट मध्ये काय 2x minus y आणि सेकंड मध्ये काय 12x minus y. इथे मायनस y आहे, इथे मायनस y. आपण इझिली मायनस y काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो. मग नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करूया, सबस्ट्रॅक्शन करूया इक्वेशन 1 and 2 चं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. मायनस साइन मुळे हे जे सगळे साइन्स काय होणार आहेत, सेकंड इक्वेशनचे चेंज होणार आहेत. हा झाला मायनस, हा झाला प्लस, हा झाला प्लस. 12x minus 2x किती आला तुमचा 10x. minus y plus y get cancel. 66 plus 4 किती आला 70. therefore x is equals to 70 divided by 10. या 10 ने इकडे मल्टिप्लाय केले, राईट हँडला काय होणार, डिवाइड होणार. x is equals to 7. x किती मिळाला तुम्हाला 7. आता हा x is equals to 7 आपण पुट अप करूया इक्वेशन 1 मध्ये. पुट x is equals to 7 इन इक्वेशन 1. 2x minus y is equals to -4. therefore 2 into x is equals to आपल्याला पुट अप करायचं आहे 7. x 2 into 7 minus y as it is equals to -4 as it is. therefore 2 into 7 14 minus y is equals to -4. therefore minus y is equals to -4 minus 14. हा 14 प्लस होता, मी राईट हँड साइडला शिफ्ट केला, काय झाला -14. therefore minus y is equals to -18. मायनस मायनस गेट कॅन्सल. therefore y is equals to 18. y काय मिळालं तुम्हाला 18. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फ्रॅक्शन. therefore न्यूमरेटर बी x and डिनॉमिनेटर बी y आपण सपोज केलाय. therefore न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन x is equals to 7. न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन is 7 and denominator of a fraction is 18. therefore the fraction is x upon y is equals to 7 upon 18. x upon y is equals to 7 upon 18. हे आलं तुमचं आन्सर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फ्रॅक्शन, आपल्याला तो मेन्शन करावा लागेल. x upon y is equals to 7 upon 18. समजलं तुम्हाला? हे होतं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 5. जर तुम्ही राईट डाऊन करून घेत नसाल तर तुम्ही नक्की राईट डाऊन करून घ्या, अदरवाइज त्याचा स्क्रीनशॉट तरी घ्या. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला काय दिलंय, 2 types of boxes are placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक आहे आणि त्या ट्रक मध्ये आपल्याला बॉक्सेस प्लेस करायचे आहेत आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, तर ती आहे 10 टन्स. ही जी व्हॅल्यू आहे 10 टन्स ही इम्पॉर्टंट आहे. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded, it weighs 10 tons. आपली ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, तर 10 टन्स आहे. मग जेव्हा आपण 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded, it weighs 10 tons. म्हणजेच त्या ट्रक मध्ये जेव्हा आपण 150 boxes of type A आणि 100 boxes of type B जेव्हा आपण लोड करतो, तेव्हा जेव्हा आपण ट्रक मध्ये आपण लोड करणार आहे तर त्याचं वेट किती होतं 10 टन्स. म्हणजे ते फुल्ली लोडेड झालं ना तो ट्रक. But when 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. जर तुम्हाला फारच लेंदी वाटत असेल क्वेश्चन आणि तो फारच अवघड आहे असं जर तुम्ही समजत असाल तर अगदी चुकीचं आहे, कारण की हा क्वेश्चन जरी असेल लेंदी तरी तो अगदी इझी आहे. फक्त थोडासा जो कन्सेप्ट आहे ना तो तुम्ही समजून घ्या. एक ट्रक आहे आणि ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, आपल्याला आपण त्याच्यामध्ये जे काही लोड करतो सामान, तर ते त्याला घेऊन जायचे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, किती वेट तो नेऊ शकतो, तर 10 टन्स नेऊ शकतो. मग तुम्हाला 1 टन म्हणजे किती माहिती आहे. 1 टन इज इक्वल्स टू 1000 kg. हे तुम्हाला बेसिक्स माहित असणं गरजेचं आहे. 1 टन म्हणजेच किती 1000 kg. इथे किती आहे तर 10 टन आहे. 10 टन्स म्हणजेच किती आला 10,000 kg. होय ना. 1 टन इज इक्वल्स टू 1000 kg. तर 10 टन्स म्हणजेच किती असणार आहे 10,000 kg. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. आपल्याला वेट फाइंड आउट करायचंय ईच टाइप ऑफ बॉक्स. आपण सपोज करूया वेट ए टाइप जे बॉक्सेस आहेत टाइप ए चे त्याचं आपण वेट सपोज करूया x kg आणि जे टाइप ऑफ बी आहेत त्याचं सपोज करूया आपण y kg.
आपण सपोज करूया इथं वेट, आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे, तर वेट फाइंड आउट करायचे आहेत. म्हणून आपण स्टार्ट कुठून करणार आहे, इथूनच स्टार्ट करणार आहे. द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स, द वेट ऑफ टाइप ए एक्स केजी सपोज करूया, वेट ऑफ टाइप बी बॉक्स वाय सपोज करूया. आणि मग ज्या कंडिशन्स आहेत जसे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे. अजून एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, 1 टन, वी नो दॅट 1 टन इज इक्वल टू 1000 kg. देअरफॉर 10 टन्स किती झाले, तर 10,000 kg. लेट द वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज एक्स केजी अँड टाइप बी बॉक्स इज वाय केजी. आपल्याला जे फाइंड आउट करायचंय तिथूनच आपण स्टार्ट करतो. आपण सपोज केले, वी नो दॅट, आता हा पार्ट फक्त इकडे मेन्शन करूया. वी नो दॅट 1 टन इज इक्वल टू 1000 kg. देअरफॉर 10 टन, therefore 10 tons is equals to 10,000 kg according to the first condition. Two types of boxes are placed in a truck having capacity 10 ton. एक जो ट्रक दिलाय तुम्हाला इथे एक्झाम्पल मध्ये, तर त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, तर 10 टन आहे. त्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टन, 10 टन्स म्हणजे किती, 10,000 kg आहे. तर तिथे आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिली आहे, when 150 boxes of type A and 100 boxes of type B, 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded, it weighs 10 tons. म्हणजे तो ट्रक कसा झाला, फुल्ली लोडेड झाला. मग हा एक हे इक्वेशन कसं येणार आहे, 150x. आपण टाइप ए च्या बॉक्सचे वेट आपण काय सपोज केला, x. देअरफॉर 150x प्लस 100y इज इक्वल्स टू किती झालं वेट, 10 टन्स. 10 टन्स म्हणजेच किती, 10,000 kg. आपल्याला मेन्शन करायचं आहे इन द फॉर्म ऑफ केजी, म्हणून आपण इथे यूज करणार आहे 10,000 kg. समजलं, इक्वेशन 1 तुम्हाला काय मिळालं. आता जे नेक्स्ट कंडिशन आहे, बट व्हेन 260 boxes of type A are loaded in truck, it can still accommodate 40 boxes of type B. जेव्हा आपण नेक्स्ट कंडिशन 2 मध्ये जेव्हा आपण 260 बॉक्स घेतोय, 260 बॉक्स ऑफ टाइप ए घेतोय आणि आपल्याला फुल्ली लोडेड होण्यासाठी 10 टन्स लागतात ना, आपल्याला ट्रक फुल्ली लोडेड कधी होणार आहे, जेव्हा तो 10 टन्स पूर्ण फिलअप होणार आहे. जेव्हा आपण 260 बॉक्सेस टाइप ए चे घेतोय तेव्हा अजून आपण तिथे एक्स्ट्रा 40 बॉक्सेस टाइप बी चे सुद्धा आपण तिथं स्टील अकोमोडेट, म्हणजे अजून जागा आहे त्यांना, 40 बॉक्स आपण बी चे तिथे ऍडजस्ट करू शकतो. आणि मग त्यांचं वेट किती होणार आहे, 10 टन होणार आहे, म्हणजे 10,000 किलोग्रॅम होणार आहे. तर ही आली तुमची सेकंड कंडिशन. हा आला 260x. एचं वेट किती आहे, एक्स, आणि बीचं वेट किती आपण सपोज केले, y इज इक्वल्स टू 10,000. हे आलं तुमचं सेकंड कंडिशन, सेकंड इक्वेशन. हे आलं तुमचं फर्स्ट इक्वेशन. समजलं तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड. स्टार्ट करूया आपण इकडे. हा, देअरफॉर आपण इकडे जे इक्वेशन्स आपण जे इथे एक्सप्लेन केले ते मी फक्त इथे राईट डाऊन करते. 150x प्लस 100y इज इक्वल्स टू 10,000. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो. तर आपण काय करूया, या इक्वेशनला डिवाइड करूया 50 ने. या इक्वेशनला जर आपण डिवाइड केले 50 ने, डिवाइड बोथ साइड्स बाय 50. आपण इथे आपण 50 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन काय मिळालं, हे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. हे आलं तुमचं फर्स्ट इक्वेशन, इक्वेशन 1. नेक्स्ट, फ्रॉम द सेकंड कंडिशन, कॅपॅसिटी किती आहे ट्रकची, तर 10 टन आहे. मग इथे सेकंड कंडिशन मध्ये 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए जर आपण लोड केले तर स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी, म्हणजे अजून 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी त्या ट्रक मध्ये आपण अजून प्लेस करू शकतो. मग त्याचं वेट किती होणार आहे, 10 टन. मग ते फुल्ली लोडेड होणार आहे 10 टन. तर आपण 260x प्लस 40y इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला नेक्स्ट इक्वेशन, 10,000. 260x प्लस 40y इज इक्वल्स टू 10,000. आता हे जे इक्वेशन आहे याला आपण डिवाइड करू शकतो. इथे आपण डिवाइड केलं 50 ने, आता इथे डिवाइड करूया आपण 20 ने. डिवाइड बोथ साइड्स बाय 20. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता काय करूया आपण, हे नेक्स्ट पार्ट मध्ये सबस्ट्रॅक्शन करूया इक्वेशन 1 आणि 2 ची. मायनस साइन मुळे हे 3 साइन जे आहेत ते चेंज होणार. 13x मायनस 3x किती आला तुमचा, 10x प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 500 मायनस 200 किती आला तुमचा, 300. Therefore x is equals to 300 divided by 10. Therefore x is equals to 30. x is equals to किती मिळालं तुम्हाला, 30. आता x is equals to 30 आपण पुट अप करूया फर्स्ट और सेकंड. आपण पुट अप करूया फर्स्ट मध्ये. पुट x is equals to 30 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, 3x plus 2y is equals to 200. आपण x ची व्हॅल्यू पुट अप करूया 30. 3 into 30 plus 2y as it is equals to 200 as it is. 3 into 30 किती आला तुमचा, 90 plus 2y as it is equals to 200 as it is. Therefore 2y is equals to 200 minus 90.
2y is equals to 110. Therefore, y is equals to 110 divided by 2. Therefore, y is equals to 55. Therefore, y is equals to 55. x किती मिळालं तुम्हाला 30, y किती मिळालं तुम्हाला 55. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, वेट ऑफ टाइप ए बॉक्स आपण सपोज केला x, टाइप ए बॉक्सचं वेट किती आहे x kg आणि टाइप बी बॉक्सचं वेट किती आहे तर y kg. आपण फाइंड आउट केलं x and y. आता आपल्याला जो दिलेला आहे तो कसा आहे तो वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणून आपल्याला आन्सर सुद्धा इन द फॉर्म ऑफ वर्ड्सच मेन्शन करावं लागणार. देअरफॉर वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज ए चं आपण सपोज काय केलं x, देअरफॉर इट इज 30 kg and the weight of type B box is 55 kg. 55 kg हे आलं तुमचं आन्सर. 30 kg and 55 kg हे आलं तुमचं आन्सर. समजलं? क्वेश्चन जरी फार लेंदी असेल म्हणजे तो फारच क्रिटिकल असेल असं असत नाही. फक्त तुम्हाला जो काही क्वेश्चन दिलाय तो तुम्ही अगदी केअरफुली रीड करा. त्याच्यामध्ये जे बेसिक्स आहेत ना, एक ट्रक दिलाय तुम्हाला, त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे ते मेन्शन केले. टाइप ए बॉक्स आणि टाइप बी बॉक्स याचे सेपरेट 2 कंडिशन द्यायच्या आहेत, त्यामुळे थोडंसं लेंदी तर असणार, पण फार लेंदी आहे म्हणजे तो फारच क्रिटिकल असेल असं नाहीये. त्यामुळे तुम्ही नक्की सॉल्व्ह करून बघत जा. आपण इकडे बोर्डवर तर मेन्शन करतोच, पण तुम्ही इंडिपेंडेंट सुद्धा जर प्रॅक्टिस करून बघा. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ना तेवढे तुम्ही परफेक्ट होणार आहे. हा, नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया लास्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला काय दिलंय, आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some distance by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. बसचं स्पीड किती आहे 60 km per hour, एरोप्लेनचं स्पीड आहे 700 km per hour. इट टेक्स 5 hours. टोटल किती आवर्स लागले त्याला, टोटल त्याच्या ट्रॅव्हलिंगसाठी तर 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स ऑफ विशाल ट्रॅव्हल बाय बस. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, जो विशाल आहे त्याला ट्रॅव्हलिंग साठी तो निघालाय आणि टोटल डिस्टन्स किती त्यांनी ट्रॅव्हल केले तर 1900 किलोमीटर. त्याच्यासाठी त्याला किती आवर्स लागले तर 5 hours लागलेत. आणि या ट्रॅव्हलिंग साठी त्यांनी यूज केले बस आणि एरोप्लेन यूज केले. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय द बस. आपल्याला डिस्टन्स किती बसने तो ट्रॅव्हल केला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग डिस्टन्स जो त्यांनी बसने ट्रॅव्हल केलाय त्याला आपण सपोज करूया x आणि डिस्टन्स जो त्यांनी एरोप्लेनने ट्रॅव्हल केलंय त्याला आपण सपोज करूया y. आपल्याला जे फाइंड आउट करायचंय, स्टार्ट आपण तिथूनच करतो, आपल्याला फाइंड आउट करायचंय डिस्टन्स जो बसने त्यांनी ट्रॅव्हल केलाय तर त्याला आपण सपोज करूया x अँड जो डिस्टन्स आहे जो त्यांनी एरोप्लेननी ट्रॅव्हल केलाय त्याला आपण सपोज करूया y. स्टार्ट करूया आपण. डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल्ड बाय बस इज x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन इज y किलोमीटर. आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं इथे ट्रॅव्हल केलेलं, बसने ट्रॅव्हल केलेलं, म्हणजेच आपल्याला फक्त इकडे फाइंड आउट काय करायचं, एक्स फाइंड आउट करायचं. वाय फाइंड आउट नाही केला तरी चालेल, फक्त एक्स फाइंड आउट करायचं आपल्याला. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजेच टोटल बस यूज केले आणि एरोप्लेन यूज केले. मग टोटल जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केले ते किती किलोमीटर आहेत 1900 किलोमीटर. बसने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स आपण किती सपोज केले x किलोमीटर आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेले सपोज किती केले आपण y किलोमीटर सपोज केले. मग x प्लस y किती येणार आहे, हा टोटल किती आहे डिस्टन्स तर 1900 किलोमीटर. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन फर्स्ट इक्वेशन काय मिळणार तुम्हाला, x प्लस y इज इक्वल्स टू 1900. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. फ्रॉम सेकंड कंडिशन, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड एरोप्लेन ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे इथं 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours. आणि हे टोटल जे काय त्याची जर्नी झाली त्या जर्नीसाठी त्याला किती आवर्स लागले तर 5 hours लागले. तर टू कम्प्लीट हिज जर्नी फाइंड द डिस्टन्स ऑफ विशाल ट्रॅव्हल बाय बस. ठीक आहे, हे बघा आपल्याला हे जे दिलेत ना ते बसचं ॲव्हरेज स्पीड दिले आणि एरोप्लेनचं ॲव्हरेज स्पीड दिले. तुम्हाला ऑलरेडी आपल्याला हे माहिती आहे, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम आणि स्पीड कशा असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. जेवढे तुम्हाला स्पीड तुमचं जास्त असणार आहे तेवढा तुम्हाला टाइम कमी लागणार आहे. जेवढा तुम्हाला जास्त कधी टाइम लागणार आहे जेव्हा तुमचं स्पीड कमी असणार आहे. म्हणजे हे टाइम आणि स्पीड कशा असते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. इथे आपल्याला काय दिले, हा जो आहे बी म्हणजे बसचा ॲव्हरेज स्पीड दिले आणि एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिले. तर आता फ्रॉम सेकंड कंडिशन, आपण सेकंड कंडिशन कडे जाण्यापूर्वी जे बेसिक्स आहेत ते इथं मी मेन्शन करते. वी नो दॅट टाइम इज equals to distance divided by speed. Therefore, time required to cover x kilometer by bus is equals to x kilometer by bus. बसचं ॲव्हरेज स्पीड किती आहे 60 किलोमीटर पर आवर. आपण y x किलोमीटर आपण सपोज कशाला केले, बसने आपण जेवढं ट्रॅव्हलिंग केले त्याला,
आणि जे आपण एरोप्लेनने ट्रॅव्हलिंग केले त्याला आपण काय सपोज केले, y किलोमीटर सपोज केले. तर एरोप्लेनचं ॲव्हरेज स्पीड किती आहे, तर 700 किलोमीटर पर आवर आहे. तर आता इथं टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस, देअरफॉर x डिवायडेड बाय 60. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर, तर काय येणार आहे तो x डिवायडेड बाय 60 बाय बस, x डिवायडेड बाय 60 आवर्स. x divided by 60 hour. Next, time required to cover x kilometer. आता next, time required to cover y kilometer is equals to y upon 700 hours. समजलं का तुम्हाला? आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं तर डिस्टन्स फाइंड आउट करायचं. ती विशालने बसने किती ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स आहे तो डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइम किती आपल्याला आपण रिक्वायर्ड टायमिंग किती लागणार आहे आपल्याला, तर टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर, आपल्याला x किलोमीटर जाण्यासाठी किती टायमिंग लागणार आहे. x किलोमीटर म्हणजेच आपण बसने जाणार आहे, बसचे ॲव्हरेज स्पीड किती आहे 60 आहे, म्हणजेच आपल्याला टाइम किती लागणार, हा x डिवायडेड बाय 60 आवर्स लागणार. आपल्याला बसने जायचं आहे, आपल्याला x किलोमीटर जायचं आहे, तर आपल्याला टाइम किती लागणार आहे, तर x डिवायडेड बाय 60 एवढे तास लागणार आहेत, म्हणजे एवढे आवर्स लागणार आहेत आपल्याला. आणि नेक्स्ट, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर y किलोमीटर, आता आपल्याला जायचं आहे y किलोमीटर, मग y किलोमीटर जाण्यासाठी आपल्याला y किलोमीटर म्हणजेच आपण एरोप्लेनने जाणार आहे, मग एरोप्लेनने जाण्यासाठी आपल्याला किती टाइम लागणार आहे, तर एरोप्लेनने जाण्यासाठी आपल्याला y डिवायडेड बाय 100 आवर्स लागणार आहे. इट टेक्स 5 आवर्स, म्हणजेच काय आपल्याला x डिवायडेड बाय 60 आवर्स प्लस y डिवायडेड बाय 700 आवर्स इज इक्वल्स टू 5. इट टेक्स 5 आवर्स, म्हणजे टोटल जो काय आपल्याला वेळ लागणार आहे तो किती आहे, 5 आवर्स आहे. मग आपण जो x किलोमीटर आपल्याला जायचं आहे, बसने जायचंय, तर ते किती तास आहे, तर x डिवायडेड बाय 60 तास आहेत. आणि जे आपल्याला y किलोमीटर जायचे आहेत, म्हणजेच आपल्याला काय एरोप्लेनने जायचंय, मग ते किती तास असणार आहेत, किती वेळ असणार आहे, तो y डिवायडेड बाय 700. आणि टोटल त्यांनी दिलाय किती, इट टेक्स 5 आवर्स, म्हणजे टोटल किती आहे तो 5, म्हणजेच x डिवायडेड बाय 60 प्लस y डिवायडेड बाय 700 इज इक्वल्स टू 5. फ्रॉम सेकंड कंडिशन इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, x डिवायडेड बाय 60 प्लस y डिवायडेड बाय 700 इज इक्वल्स टू 5. आपण जो एक्सप्लेन केलेला ना पार्ट तो फक्त मी इथे मेन्शन करते. फ्रॉम सेकंड कंडिशन x डिवायडेड बाय 60 प्लस y डिवायडेड बाय 700 इज इक्वल्स टू 5. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन थोडंसं सिम्प्लिफाय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मग आपण फर्स्ट आणि मग जे नेक्स्ट, हे डायरेक्ट आपण या इक्वेशनला जरी सेकंड नंबरिंग केलं तरी चालेल, फक्त आपण काय करूया, हे थोडंसं सिम्पल करू, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला थोडं सॉल्व्ह करावं लागेल. तो पार्ट मी इकडे कंटिन्यू करते या बाजूला. हे थोडं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना, मग आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, 700 इंटू x झाला प्लस 60 इंटू y डिवायडेड बाय 60 इंटू 700 इज इक्वल्स टू 5. समजलं तुम्हाला? आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आपल्याला काय करायचंय, हे थोडंसं सिम्पल करायचंय, आपण फक्त ते सिम्प्लिफाय करतोय. आता इथे काय आलं तुमचं, 700x प्लस 60y इज इक्वल्स टू 5 इंटू 60 इंटू 700. मी काय केलं, हे जे डिवाइड केलेलं ना ते राईट हँड साईडला नेऊन मल्टिप्लाय केलं. आता हे जे इक्वेशन मिळाले, इक्वेशन आपण काय करूया, 700x प्लस 60y इज इक्वल्स टू 5 6 जा 30 आणि 3 7 जा 21, 1 2 3 4 आणि 30 चा एक 0, म्हणजे 1 2 3 4 0 आले. हे जे इक्वेशन मिळाले तुम्हाला, हे जे सिम्प्लिफाय केल्यानंतरचं जे इक्वेशन मिळाले, आपण काय करूया, इक्वेशनला डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 10. 10 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, 70x प्लस 6y इज इक्वल्स टू 21000. हा 21,000 मिळालं. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. अजून याच्यापेक्षा सिंपल नाही होणार आहे. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता हे जे आहे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आता आपल्याला हे जर 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, तर एक कोणता तरी आपल्याला व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे. मग त्याचाच काय असणार आहे, कोएफिशियंट आपल्याला एखादा एक्सचा इथं 70 आहे, इथं x आहे, इथं y आहे, इथं 6y आहे. मग आपण काय करूया, y चे कोएफिशियंट इक्वल करूया. त्याच्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल. किती आहे, इथं 6y, म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल इक्वेशन 1 ला 6 ने. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये याच्यानंतर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6, 6x प्लस 6y इज इक्वल्स टू 114 0. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता काय करूया, आपण ह्या 2 इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करूया, म्हणजे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. आता मायनस करायचे आहेत आपल्याला, मायनस करायचे म्हणजे हे साइन सगळे चेंज होणार. 70x मायनस 6x किती आला इथं, 64x. 6y कॅन्सल इज इक्वल्स टू 21,900 ना, 9,600. Therefore x is equals to 9,600 divided by 64. Therefore x is equals to 150. Therefore x is equals to 150. तुमचा आन्सर काय आलं, x is equals to 150. आपल्याला
फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. आपण ट्रॅव्हल बाय बस, बसला आपण सपोज काय केलं x किलोमीटर, विच आर ट्रॅव्हल बाय बस इज x किलोमीटर. आपण फाइंड आउट केला x किती मिळालं तुम्हाला 150. आपल्याला फक्त xच फाइंड आउट करायचंय. आपण नेक्स्ट एरोप्लेननी किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते विचारलेलं नाहीये, फक्त xच इथं मेन्शन करायचं आपल्याला. मी इकडे मेन्शन करते. Therefore, x is equals to 150. X is equals to 150. Therefore, the distance we shall travel by bus is 150 kilometers. The distance we shall travel by bus is 150 kilometer. तुमचा आन्सर काय आला याचा 150 किलोमीटर. या क्वेश्चन नंबर 6 सोबतच तुमचा हा प्रॅक्टिस सेट 1.5 आज इकडे पूर्ण आपण टोटल कम्प्लीट सॉल्व्ह केलेला आहे. हे जे 6 एक्झाम्पल आपण इकडे सॉल्व्ह केलेले आहेत त्याचं तुम्ही इंडिपेंडंट सुद्धा प्रॅक्टिस करून बघा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ना, तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही लास्ट फायनल एक्झामची जेव्हा प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही तेव्हा इंडिपेंडंट स्टडी कराल ना, तेव्हा तुम्हाला तिथं इझी जाणार आहे. तेव्हा तिथं तेवढा वेळ तुमचा जाणार नाही. थोडंसं रोज थोडं जो पार्ट होऊन गेलेला आहे, जो पार्ट आज आपण स्टडी केलेला आहे, त्याचा रोजच्या रोज प्रॅक्टिस करत जा. थोडं प्रॅक्टिस करत जा. फार पण अगदी खूप लेंदी पार्ट आहे आणि आज मला पूर्ण तो उरकायचाच आहे असं नाही करायचं. थोडासा पार्ट करायचा, पण तो अगदी परफेक्टली करायचा. जेवढे सॉल्व्ह करणार आहात तुम्ही, इंडिपेंडंट तुमचे एक्झाम्पल्स जेवढे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात तेवढे तुम्हाला परफेक्शन येणार आहे. आणि तुम्हाला जेवढं परफेक्शन असणार आहे तेवढं तुमचं फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला स्कोर करण्यासाठी मार्क्स सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या प्रॅक्टिसवर जास्त फोकस ठेवा. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आपला हा जो चॅप्टर आहे फर्स्ट लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आज हा इकडे कंप्लीट झालेला आहे. जो प्रॉब्लेम सेट आहे, जो प्रॉब्लेम सेट मधले जे वन लाइनर क्वेश्चन आहेत अगदी सिंपल आहेत ते सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणताही तुम्हाला डाऊट आला तरी मी आहेच. तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करेन आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हाला सगळं यावे. ऍटलीस्ट मॅथ्स मधलं तरी तुम्हाला सगळं यावं, कोणताही तुमचा डाऊट राहू नये, एवढाच माझा प्रयत्न आहे. जर टीचिंगची मेथड तुम्हाला इझी वाटत असेल, सिंपल वाटत असेल तर नक्की व्हिडिओजला एक लाईक करत जा. तुमच्या कोणी क्लासमेट्स असतील, फ्रेंड्स असतील तर त्यांना पण हे व्हिडिओज शेअर करा. आपण भेटणार आहोत नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपण स्टार्ट करणार आहोत तुमचा नेक्स्ट चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.